नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालाय। बीडमध्ये सुरू असणारे अनेक कारनामे त्या निमित्ताने बाहेर येत गेले, परंतु हे सगळं खरं असलं तरी बीड लगतच लागून असलेल्या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातही अनेक कारनामे आहेत की जे वेळेवर बाहेर यायला हवे होते। मित्रांनो, नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात काय चाललंय याचा आढावा तर आपण घेऊच, पण जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मुळा नदी मुळा कालव्यात कसले प्रकार चालले त्यावर एक नजर टाकू। कॅनल पाणी हे सगळं गुन्हेगारीचं केंद्र बनत चाललेलं आहे का असा सवाल सध्या राहुरीतील विविध घटनांमुळे जनतेला पडलेला आहे। याचं कारणही असं आहे की राहुरीतील कॅनलमध्ये मृत्यूदेह सापडण्याचं प्रमाण अलीकडे वाढलेलं दिसतं। नेमकं हे मृत्यूदेह येथेच कसे येतात, काय सुरू आहे घडामोडी पाहूयात सविस्तर। नमस्कार, मी अजर सय्यद, तुम्ही पाहत आहात नगर न्यूज 24। मित्रांनो, विषय सुरू करण्यापूर्वी आधी राहुरीतील घडलेले काही घटना पाहूयात। घटना क्रमांक 1, मुळा नदीच्या कॅनलमध्ये एक मृत्यूदेह आढळला। घटना क्रमांक 2, याच तालुक्यात एका ड्रममध्ये ठेवलेला मृत्यूदेह आढळला। घटना क्रमांक 3, याच तालुक्यात मुळा कॅनलमध्ये फुगलेल्या अवस्थेत मृत्यूदेह आढळला। आता मित्रांनो, या तिन्ही घटना ऐकून तुम्ही शॉक झाला असाल। पाण्यामध्ये असे मृत्यूदेह येतात कसे? म्हणजे महिनाभराच्या अंतराने साधारणतः 3 वेळा मृत्यूदेह आढळून आले। धक्कादायक म्हणजे या मृत्यूदेहाची ओळखही साधी पटलेली नाही अशी माहिती समजली आहे। जर या मृत्यूदेहामागे घातपात करणारे असतील तर मग त्यांचा शोध कधी लागणार की सरेआम ही टोळी फिरत राहणार? पोलीस प्रशासन नेमकं करतंय काय असा सवालही नागरिक उपस्थित करू राहिले। जर या आत्महत्या असतील तरी देखील या चिंतेचा विषय आहे, पण जर आत्महत्या नसतील, जर घातपात असेल तर मग हा मोठा शॉकिंग विषय आहे। खून करणं ही इतकी किरकोळ गोष्टी झाली आहे का असा प्रश्न सध्या पडू लागला आहे। यासोबतच जिल्ह्यावर नजर टाकली तर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेखा मात्र उंचावत चाललेला चित्र आहे। खून, दरोडे, मारहाण, चोरी, चेन स्नॅचिंग, खंडणी आदी सारखे गुन्हे घडतायत। जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी टोळी जन्माला आल्यात, तर काही टोळ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गजाळही केलेत। परंतु नगर शहर व जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा वाढत्या प्रमाणामुळे पोलीस प्रशासनावर टीका होत आहे। अवैध दारू विक्री, जुगार, मटका, हुक्का पार्लर, गुटखा तस्करी आणि इतर अनधिकृत व्यवसायामुळे गुन्हेगारी वाढत आहे। त्यामुळे नागरिकही त्रस्त आहेत। त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने वेळीच जागे होत अशा घटनांना आळा घालण्याची गरज आहे। अन्यथा नगरमध्ये बीडसारखी घटना घडायला वेळ लागणार नाही, तेही तितकंच खरं। मित्रांनो, याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।